आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंगळसूत्र आदित्य सरांसमोर जायची बी हिम्मत होत नाही माझी। गुड मॉर्निंग पारू। काही सांगायचं आहे की नाही, का अजूनही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायच्यात? तू विसरतेस का ग? कुठलेही नातं हे विश्वासाच्या जोरावर उभं राहतं आणि एकमेकांपासून गोष्टी लपवणं म्हणजे विश्वासघात असतो। हे जे काय आता माझ्या समोर आलंय ते तेवढंच आहे की अजून काही आहे जे मला माहिती नाही? आदित्य सर, कधीपासून आहे का हे डोक्यात तुझ्या? तू असा विचार करत असशील हे माझ्या डोक्यातही आलं नव्हतं। किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर, काय समजत होतो मी तुला? की बाबा, अहो तिची बाजू एकदा समजून तरी घ्या। सॉरी, पण आज माझ्या आणि पारूच्या मध्ये कोणी बोलणार नाही। तू चल। आदित्य सर, आदित्य बाबा, आदित्य सर, आदित्य सर, परमेश्वरा, यांच्या नात्यात काही बिघडू देऊ नकोस। आता मी शूट केलेल्या पिक्चरचा क्लायमॅक्स बघायला मला पण जावंच लागेल। हे तेच मंगळसूत्र आहे ना? आणि शूटच्या वेळी मी तुझ्या गळ्यात घातलं होतं। बोल ना पारू, हे तेच मंगळसूत्र आहे ना? त्याच दिवशी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की पारू, हे सगळं खोटं आहे, हे फक्त शूटिंग आहे। मी तुला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं, तरी तेव्हापासून ते आतापर्यंत हे मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात आहे का? पारू बोल प्लीज, आता तरी बोल। तू जर बोलली नाहीस ना तर माझ्या डोक्यातले प्रश्न अजून वाढत जाणार आहे आणि त्याने गैरसमजच निर्माण होणार आहे। पारू प्लीज बोल, तुला माझी शपथ आहे। का आहे मंगळसूत्र? आदित्य सर, हा, मला हे तुमच्या समोर कधी बी आणायचं नव्हतं। का? मला नव्हतं सांगायचं तुम्हाला। यात माझा कुठला बी स्वार्थ नव्हता आदित्य सर। तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर। तुम्हाला असं वाटतं मी फसवलंय, तुम्हाला पण तसं नाही। मग का? पारू का? बोल, मी ऐकतोय। आदित्य सर, त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंग नंतर काय झालं माझं मलाच नाही कळलं। मी गावाकडनं आलेली पोरगी आहे। हे मंगळसूत्र, लग्नाच्या विधी, लग्नाचे समजे रीतिरिवाज, हे समजा लई महत्वाचं आहे माझ्यासाठी। त्यात खोटं खोटं काय आणि कसं करायचं नाही माहिती मला। ज्या क्षणी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात बांधलंय
त्या क्षणापासून माझं समजा जग बदललंय आदित्य सर. मंगळसूत्रासारखी पवित्र गोष्ट गळ्यात बांधली गेल्यावर ती बाई मरेपर्यंत स्वतःच्या गळ्यातच ठेवते. आणि हेच माझ्यावर झालेले संस्कार आहेत एवढंच कळतंय मला. आणि म्हणून मी हे मंगळसूत्र नाही काढू शकले. आदित्य सर, मी लई वेळा विचार केला तुम्हाला समजा सांगण्याचा, पण मला माहित होतं तुम्ही नाही विश्वास ठेवणार या गोष्टींवर. पण सर, त्यावेळी मीच तुम्हाला स्वार्थी वाटले असते. आदित्य सर, तुम्हाला असं बी वाटलं असतं की जाहिरातीचं लगीन कोण खरं मानतं, कोण हे समजा खरं मानतं. पण हेच सत्य आहे, हेच माझे संस्कार आहेत. मला वाटलं ते लगीन खरं हाय, ते लगीन खरं माझ्यासाठी. आणि म्हणूनच मी तुमच्यावर जबरदस्ती नाही केली की तुम्ही माझ्याशीच लगीन करा. माझे समज भाबडे आहेत आदित्य सर, पण ते माझ्या सोबत म्हणते. ह्या माझ्या भावना आहेत सर. मी काय करू? आदित्य सर, मी आईची शपथ घेऊन सांगते, मला स्वतःला तुमच्यावर कधी बी लादायचं नव्हतं. मला माहित आहे तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे. म्हणून हे मंगळसूत्र मी गळ्यात बांधले, म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा, माझ्याशी लग्न करावं असा विचार मी कधी बी केला नाही आणि मी कधी करणार बी नाही. आदित्य सर, हे बघा, माझी कसली जबरदस्ती नसेल तुमच्यावर. मी तुम्हाला बोलणार बी नाही की तुम्ही मला स्वीकारा म्हणून. हे समजा ऐकल्यावर तुम्हाला आपल्या नात्यातनं माघार घ्यायची असेल तर तुम्ही माघार घ्या. तुम्ही लांब जा माझ्यापासून. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल मला. आदित्य सर, फक्त एकदा तुम्ही म्हणा की भरून निघून जा माझ्या आयुष्यात. मी आता या क्षणी तुम्हाला सोडून लांब निघून जाईल कायमची. पण हे मंगळसूत्र मी नाही काढू शकत. आदित्य सर, माझी विनंती आहे, यो अधिकार माझ्याकडनं हिरावून घेऊ नका प्लीज.